जय बाळूमामा भक्तांनो, मी तेजश्री जाधव या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हा बाळूमामाचा संदेश शेवटपर्यंत ऐका. हा व्हिडिओ पूर्णपणे ऐका म्हणजे तुम्हाला समजेल. कुठेही मध्ये स्किप करू नका. बाळूमामाचा संदेश असा आहे: श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, साधा आणि पवित्र जीवन जगा. असा बाळूमामांचा खूप महत्त्वाचा संदेश आहे. बाळूमामा भक्तांना सांगतात, जर तुम्ही मला मृत मानाल तर मी मृत आहे, आणि जर तुम्ही मला जिवंत मानाल तर मी जिवंत आहे. जो मला मानाल त्यासाठी मी आहे, ज्याच्यासाठी मी आहे त्याच्यासाठी मी आहे. जर मला कोण मानणार नाही त्याच्यासाठी मी नाहीच, असे बाळूमामा म्हणतात. बाळूमामा म्हणतात की परमेश्वराचं नामस्मरण करा. ह्या घोर कलियुगात भगवंताचे नामस्मरण हा माणसाचा एक खरा आधार आहे. नामस्मरणात मोठी ताकद आहे. नामस्मरणाने मन शुद्ध होते, आपले आचार शुद्ध होतात, देवावर नितांत श्रद्धा राहते. म्हणून या कलियुगात परमेश्वराचं नामस्मरण हे एकच आपलं तिकीट आहे, पुण्याचं तिकीट आहे, असं बाळूमामा म्हणत असतात. आणि आपण कोणीही म्हणजे सर्वांनीच प्राणीमात्रावर प्रेम केलं पाहिजे, प्राणीमात्रावर दया केली पाहिजे. मामा स्वतः मेंढ्यावर, घोड्यावर, प्राण्यांवर अथांग त्यांचं प्रेम होतं. मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका असे मामा म्हणतात. आणि जे कोणी मुक्या प्राण्यांना त्रास देईल ते मामांना बिलकुलसुद्धा आवडत नाही. मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही. मुक्या प्राण्यांची सेवा करा, त्याच्यावर प्रेम करा, कारण ईश्वराचा अंश हा मुक्या प्राण्यातही असतो, असे मामा आवर्जून सांगतात. आणि आपल्यामध्ये असणारा अहंकाराचा त्याग करा. मी, माझेपणा, माझे म्हणणे सोडा. जोपर्यंत माणूस अहंकार सोडत नाही ना, तोपर्यंत त्याला खरी शांतता मिळत नाही, तोपर्यंत त्याला खऱ्या जीवनाचा अर्थ कळत नाही. मी, माझे असे करून ते काय आपण आलोय तसं मोकळ्या हाताने जाणार आहे, ते काय आपण घेऊन संकट जाणार नाही. त्यासाठी अहंकाराचा त्याग करा. ज्याच्याकडे अहंकार आहे तो देवाला कधीही आवडत नाही. ज्याच्याकडे नम्र आहे, गोड वाणी आहे, तोच माणूस, तोच व्यक्ती हा देवाला आवडतो. त्यामुळे अहंकाराचा त्याग करा. प्रामाणिकपणा हा देवाला खूप आवडतो. स्वतः कष्ट करायचं, कष्टाने कमवलेली स्वतः भाकरी खायची, हाच खरा धर्म आहे, असे बाळूमामा सांगतात. स्वतः कष्ट करायचा, प्रामाणिकपणा, दुसऱ्याला फसवून लबाडून लोकाचं कुणाचं खायचं नाही, असेही मामा सांगतात. प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. खरं तर आता ह्या कलियुगाच्या दुनियेत खोट्याला खरं मानलं जातं आणि खऱ्याला खोटं मानलं जातं. पण ज्याच्याकडे प्रामाणिकपणा आहे ना, त्याला देव शेवटपर्यंत साथ देतो. त्यासाठी माणसाने आपल्या जीवनात प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे, प्रामाणिकपणा असले पाहिजे. शेवट म्हणजे मामा सांगतात दान आणि सेवा. माणसाने गरजू व भुकलेल्या लोकांना अन्नदान करणे ही खरी ईश्वर सेवा आहे. जो माणूस अन्नदान करेल त्याची सेवा कधीही वाया जात नाही. सर्वात मोठी सेवा कोणती म्हणले तर ते अन्नदान करणे हीच आहे. तुम्ही कधीही पहा, मामाच्या दरबारात येणारा कोणीही कुठलाही व्यक्ती हा उपाशी जात नाही. आदमापूर असो किंवा बकऱ्याच्या तळावर असो, मामांचा प्रसाद घेतल्याशिवाय तेथील सेवेकरी जाऊही देत नाहीत आणि सगळेजण मामांचा प्रसाद घेऊन जातात. त्यामुळे गरजू आणि भुकलेल्या लोकांना अन्नदान करायचे, त्यामध्ये सर्वात मोठी ईश्वर सेवा आहे असे म्हणतात. म्हणून बाळूमामा सांगतात की या जगात आलाच तर पाठीमागं वळून पहा. आपले मागचे दिवस कसे होते, येणारे दिवस कसे आहेत हे पाठीमागं वळून पहा. प्रामाणिकपणा, निष्ठा ठेवा. जय बाळूमामा.